Focus. Ideate. Innovate. Enable. कोकण म्हटलं की निळाशार समुद्र किनाऱ्यांचा निसर्गरम्य परिसर, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पावसाळ्यात त्यातून कोसळणारे फेसाळणारे धबधबे, किल्ले, आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागा आणि याची मजा लुटत केलेलं मनसोक्त पर्यटन. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आज आपण तळकोकणाची सफर करणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल पाटकर. MTDC प्रस्तुत महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत. येवा कोकण आपलाच असा अशी साथ कोकणानं घातली आहे आणि म्हणूनच गर्द हिरवाई, निळाशार समुद्र, माडा पोफळींच्या बागा या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी मी निघाली आहे तळकोकणात. चला तर मग या एपिसोडमध्ये सफर करूया तळकोकणाची. कोकणची खरी ओळख असलेले हे अथांग समुद्र किनारे. भगवान परशुरामाने समुद्राला 400 योजने मागे हटवून कोकण वसवलं अशी आख्यायिका आहे. त्याच परशुरामाचं हे मंदिर. श्री विष्णूच्या 10 अवतारांपैकी 6वा अवतार म्हणजे श्री परशुराम. कोकण ही परशुरामांची तपोभूमी आणि इथूनच समुद्रात बाण मारून त्यांनी समुद्राला मागे हटवलं आणि कोकण भूमी निर्माण झाली. चला तर मग श्री परशुरामांचं दर्शन घेऊयात. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेलं परशुराम मंदिर कोकणातील एक तीर्थक्षेत्र. जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेचा पुत्र असलेला परशुराम विष्णूचा 6वा अवतार समजला जातो. त्याचं मूळ नाव राम. हातामध्ये परशु धारण केला म्हणून त्याचं नाव पडलं परशुराम. भृगु कुळामध्ये जन्माला आल्यामुळं परशुरामाला भार्गवराम म्हणून सुद्धा ओळखले जातं. कुणाचा विश्वास बसणार नाही, परंतु विजापूरच्या आदिलशहाने परशुरामाचं हे मंदिर बांधल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर 300 वर्षांनी ब्रह्मेंद्र स्वामींच्या सांगण्यावरून जंजिऱ्याच्या सिद्धीनं या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराचं बांधकाम करणारे काही कारागीर ख्रिस्ती होते. त्यामुळे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती अशा तिन्ही धर्मांच्या स्थापत्यकलेचा मंदिरावर अंमल दिसतो. मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत. मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर मूर्तींपेक्षा उंच आहे. मंदिरातील लाकडावर केलेली कलाकुसर तर अक्षरशः पाहण्याजोगी. परशुरामाचा जन्मोत्सव हा मंदिराचा वार्षिक उत्सव. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. एका उंच जांभ्या दगडातून केलेली दीपमाळही आहे.
परशुराम मंदिरामागे त्यांची आई रेणुका मातेचं मंदिर आहे. रेणुका मातेच्या हातात गदा, डमरू, पानपत्र आणि सहस्रार्जुन दैत्याचं शीर दिसतं. मंदिराचा परिसर शांत, रम्य असाच आहे. इथून चिपळूणचं दर्शन होतं. वशिष्ठ नदीचं पात्रही दिसतं. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणारी कौलारू घरं, चित्रमय असलेली इथली गावं आणि या वातावरणात असलेलं परशुरामांचं मंदिर पाहायला कोकणात एकदा तरी यायलाच हवं. परशुरामाचं दर्शन घेऊन प्रसन्न अंतःकरणाने आपण जाणार आहोत भालचंद्र महाराजांच्या मठात. कोकणच्या भूमीतले थोर योगी पुरुष भालचंद्र महाराजांचा हा मठ. मुंबई पासून 447 किलोमीटर अंतरावर कणकवलीत असलेला हा पवित्र मठ. असं म्हटलं जातं की सिंधुदुर्गातील कणकवलीत 1929 मध्ये परमहंस भालचंद्र महाराज प्रकट झाले. कणकवलीलाच त्यांनी आपली तपोभूमी बनवलं. महाराजांनी जिथे समाधी घेतली त्याच पवित्र स्थळी मठाची उभारणी केली आहे. मठामध्ये महाराजांची प्रसन्न मुद्रेची मूर्ती आहे. साक्षात महाराज आपल्याशी संवाद साधतायत, भक्तांना आशीर्वाद देतायत असा भासच या मूर्तीकडे पाहिल्यावर होतो. जगभरात भालचंद्र महाराजांचे अनेक भक्तगण आहेत. महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त हे भाविक मठात आवर्जून येत असतात. मठाचा परिसर, इथली शांतता, आध्यात्मिक वातावरण यामुळे मठात आलेल्या प्रत्येकाला मनःशांती मिळते. भगवान परशुरामाचं मंदिर आणि भालचंद्र महाराजांच्या मठाच्या दर्शनानंतर आपण आता जातोय कुणकेश्वर मंदिर. कोकणात शंकराची अनेक मंदिरं आहेत, पण 11व्या शतकातलं हे कुणकेश्वर मंदिर म्हणजे कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी समुद्र किनाऱ्यावर हे मंदिर असल्यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना भुरळ घालतं. कोकणची भूमी ही निसर्ग सौंदर्यानं नटलेली आहे, तशीच ती मंदिरं आणि मठांनी सुद्धा. श्री क्षेत्र कुणकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रद्धास्थान. कुणकेश्वर हे देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेलं एक गाव. नारळी पोफळीची झाडं आणि जगप्रसिद्ध हापूस आंब्यांच्या अनेक बागाही इथे दिसतात. इथल्याच कातळावर असलेलं कुणकेश्वराचं हे शिवमंदिर. दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या कुणकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचा उल्लेख आढळतो. मंदिरात जाण्याकरता पायऱ्या चढल्यावर आत विशाल गाभारा आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर कोरीव काम केलेल्या शंकराबरोबर विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्ती दिसतात. गाभाऱ्यातील शिवलिंग पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. या शिवलिंगावर अखंडपणे जलाभिषेक सुरू असतो. निसर्गरम्य आणि जागृत धार्मिक स्थळ असा दुहेरी संगम असलेलं हे श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. जत्रोत्सवावेळी इथलं दृश्य तर विलोभनीय दिसतं. बाहेर फेसाळणारा समुद्र आणि मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी. पर्यटनाच्या या अनलिमिटेड सफरीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत.
मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला किल्ल्यांच्या स्वरूपात पाहायला मिळते. कोकणातला विजयदुर्ग हे त्याचंच एक उदाहरण. तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या या जलदुर्गाला पाहायला विविध ठिकाणाहून पर्यटक येतात. आपल्या छातीवर अजस्त्र सागरी लाटांचा मारा शेकडो वर्ष झेलत मोठ्या दिमाखात उभा असलेला हा विजयदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा आरमाराचं महत्वाचं केंद्र असलेला हा जलदुर्ग 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोज याने विजयदुर्ग बांधला. 1653 मध्ये काबीज केलेला आणि शिवरायांच्या आरमारात समाविष्ट केलेला हा पहिला जलदुर्ग. 1653 ते 1818 अशी जवळपास 165 वर्ष मराठ्यांची या किल्ल्यावर राजवट होती. त्यानंतर इंग्रजांनी या किल्ल्याचा ताबा मिळवला. पूर्वेकडील जिब्राल्टर असाही विजयदुर्गाचा उल्लेख होतो, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 6 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या जलदुर्गाची तटबंदी हे तर पर्यटकांचं खास आकर्षण. विजयदुर्ग किल्ल्यात आत जाताच उजव्या बाजूला दारुगोळ्याचं मोठं कोठार नजरेस पडतं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आजही सुस्थितीत असलेलं या कोठाराचं दगडी छत. किल्ल्यामध्ये मंदिर, पाण्याच्या टाक्या, पडके महाल आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या तोफा आजही दिसतात. विजयदुर्ग किल्ल्यावरून दिसणारा निळाशार अथांग समुद्र आणि समुद्राचा तळ यामुळे इथे आलेला पर्यटक काही काळ समुद्रकिनारी भटकंती करतोच. विजयदुर्गचा किनारा मासेमारीसाठीही प्रसिद्ध आहे. इथून देश परदेशात मासे निर्यात केले जातात. राजापूरची खाडी आणि मालवणातील अनेक किनाऱ्यांवरून सहजपणे दर्शन होत असलेल्या या किल्ल्याला एकदा तरी भेट देण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. आता आपण जाणार आहोत मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची ओळख असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं आद्य स्थान म्हणजेच हा सिंधुदुर्ग किल्ला. शिवकालीन इतिहासाची, पराक्रमाची आणि वास्तुकलेची साक्ष देत हा किल्ला आजही उभा आहे. शिवकालीन चित्रगुप्त आपल्या बखरीत म्हणतो, सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मान तारा. आणि म्हणूनच कोकणात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी हा किल्ला म्हणजे पर्वणी ठरतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा जलदुर्ग सिंधुदुर्ग 25 नोव्हेंबर 1664 रोजी या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. 1 कोटी होन खर्च करून 3 वर्षांमध्ये सिंधुदुर्गची बांधणी पूर्ण केली गेली. कुर्टे बेटावर तब्बल 48 एकरवर वसलेल्या सिंधुदुर्गाची तटबंदीच 3 किलोमीटर लांबीची आहे. दुर्गाला 52 बुरुज आणि 45 दगडी जिने. मालवणचा जंजिरा असाही या किल्ल्याचा उल्लेख होतो. पूर्व दिशेला असलेलं जलदुर्गाचं प्रवेशद्वार कुणाच्याही पटकन लक्षात येत नाही. पाण्यातून प्रवास करून तटाजवळ उतरल्यावर एक उत्तराभिमुख खिंड दिसते आणि त्यातून आत गेल्यावर खिंडीचा दरवाजा दिसतो. उंबराच्या लाकडापासून हा भक्कम दरवाजा बनवलाय. बुरुजावरून आसपासचा 15 मैलांचा प्रदेश अगदी सहजपणे दिसतो.
तसंच राजाराम महाराजांनी बांधलेल्या शिवराजेश्वरांचं देवालय असून मंडपात महाराजांची बैठी प्रतिमा दिसते. दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर मंदिरात येते. किल्ल्यातील शंकर मंदिरात शिवलिंगा शेजारी एक विहीर दिसते, परंतु ती दिशाभूल करण्यासाठी बनवली असून प्रत्यक्षात ते एक भुयार आहे. शिवमंदिरापासून पुढे शिवाजी महाराजांची कुलदेवी जगदंबा मातेचं मंदिरही आहे. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि 228 फूट उंच ध्वजस्तंभ ही देखील सिंधुदुर्गाची ओळख होती. समुद्रात मासेमारी करणाऱ्यांना तो दूरवरून दिसायचा, त्यामुळे मासेमार खडकांपासून दूर राहायचे. परंतु इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर तो काही प्रमाणात उद्ध्वस्त केला. 1812 नंतर ध्वजही खाली उतरवला गेला. शिवरायांच्या आरमाराचं आद्यस्थान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या किल्ल्याला भेट देऊन शिवराजेश्वर मंदिरात एकदा तरी नतमस्तक व्हायला हवं. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. मंदिरं, तीर्थक्षेत्र, गडकिल्ले याबरोबरच कोकण आता जगभरातील पर्यटकांचं लक्ष वेधून घेतंय, ते इथल्या सागरी किनाऱ्यांमुळेही. किंबहुना मंदिरं, किल्ले पाहायला आलेल्या पर्यटकांच्या विरंगुळ्यासाठी खास पर्यटन स्थळ सज्ज आहे. निळ्याशार पाण्याचे उंचच उंच उसळणाऱ्या लाटांचे समुद्रकिनारे, त्यात मनसोक्त बोटिंग, स्विमिंग, पॅरासेलिंग आणि खूप सारी धमाल, मजा आणि मस्ती. मालवण, वायरी, तारकर्ली आणि देवबाग हे तर तळकोकणात आलेल्या पर्यटकांची पहिली पसंती. मालवणच्या कोळी बांधवांनी मिळून या समुद्रकिनारी पर्यटनासाठी वॉटर स्पोर्ट्सचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. चित्तथरारक वॉटर स्पोर्ट्स करायचे तर तारकर्ली देवबागला जायलाच पाहिजे. लांबच लांब असलेल्या समुद्र किनाऱ्यावर पसरलेली पांढरी शुभ्र वाळू आणि त्यावर मनसोक्तपणे खेळायचं. मुलंच नाही तर इथे आल्यावर मोठ्यांनाही हा मोह आवरत नाही. माशासारखं पाण्याच्या तळाशी जाऊन तिथलं जग पाहायचं असं अनेकांना वाटतं. त्यांच्यासाठी तारकर्लीला स्कुबा ड्रायव्हिंगची खास व्यवस्था आहे. समुद्रकिनारी आल्यावर पॅरासेलिंगचा सुखद अनुभव घ्यायलाच पाहिजे. पर्यटकाला एका बोटीतून समुद्रात 4 ते 5 नॉटिकल मैल आत नेलं जातं. त्यानंतर स्पीड बोटीला बांधलेल्या पॅराशूटची दोरी हळूहळू सोडली जाते. बोटीचा वेग वाढल्यानंतर पॅराशूट हवेमध्ये उंच उडू लागतं. अथांग समुद्रातल्या या पॅरासेलिंगची मजा काही औरच असते. मालवणच्या अनेक किनाऱ्यावरती वॉटर स्पोर्ट्स होतात. चिवला बीच वरचं हे जे वॉटर स्पोर्ट्स आहे, आता मी इथे पॅरासेलिंगचा अनुभव घेते.
अफलातून अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. त्यासाठी एकदा तरी तुम्हाला पॅरासेलिंग करायला चिवला बीचवरती यावंच लागेल. चिवले बीच पासून 5 नॉटिकल मैल अंतरावरच एक मोठं बेट आहे. कवडा रॉक नावानं हे प्रसिद्ध असून मालवणला आलेले पर्यटक इथं आवर्जून भेट देतात. तारकर्लीमध्ये MTDCचं सुंदर रिसॉर्ट आहे. इथल्या समुद्र किनाऱ्यावरची वाळू पांढरी शुभ्र आहे. या वाळूवर अनवाणी फिरण्याचा मोह आवरत नाही. देवबाग म्हणजे स्वच्छ समुद्र किनारा लाभलेलं मालवणातील एक बेट. मालवणचा तो अनमोल हिराच. महाराष्ट्रातील मॉरिशस असा देवबागचा उल्लेख होतो तो उगाच नव्हे. कर्ली खाडीपात्रात वसलेल्या सुनामी बेटावर पर्यटकांचा ओघ कायम दिसतो. 2004 साली आलेल्या सुनामीनंतर समुद्रातील वाळू एका ठिकाणी जमा झाली. त्यातूनच या बेटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या बेटाचं नाव सुनामी बेट असं ठेवण्यात आलंय. मालवणमधल्या अनेक बीचेसवरती वॉटर स्पोर्ट्स केले जातं, पण देवबागातल्या सुनामी आयलंडवरच्या वॉटर स्पोर्ट्सची मजा काही औरच आहे. मी पण आता वॉटर स्पोर्ट्सला जाणार आहे. चला तर मग. तिथे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या जलक्रीडा प्रकारांचा पर्यटक मनमुराद आनंद लुटतात. तिथे बनाना राईड, जेट स्की आणि कायाकिंग अशा वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटता येते. देवबागला येऊन साईट सीइंग करा. समुद्राच्या लाटेवर हेलकावे खात जाणाऱ्या नावेतून कर्ली खाडी आणि समुद्राचा संगम दिसतो. एका बाजूला खाडीचं शांत पाणी आणि दुसऱ्या बाजूला उसळणाऱ्या मोठ्या लाटा. हे दृश्य म्हणजे आयुष्यातील एका सुखद क्षणाचा अनुभव. साईट सीइंग करताना गोल्डन रॉक दिसतो. पुढे किल्ले निवतीही नजरेस पडतो. निर्जन असलेल्या या बेटावर नीरव शांतता अनुभवायला मिळते. आपण महाराष्ट्रात नाही तर परदेशात फिरत असल्याचा भास होईल इतके सुंदर असलेले इथले समुद्र किनारे. नारळ पोफळीच्या बागांनी फुललेले हे समुद्र किनारे आपल्याला साद घालतायत असंच वाटतं. निवती बीच पासून 22 नॉटिकल मैलावर एक लाईट हाऊस दिसतो. तिथपर्यंत जाण्याचा प्रवास अवर्णनीय असून मध्ये स्विफ्ट पक्षाचं घरटं असलेला खडकही आहे. एकूणच साईट सीइंग हे खऱ्या अर्थानं वेगळ्या विश्वाची सफर घडवतं. देवदर्शन झालं, बोटिंग झालं, पॅरासेलिंग झालं, अगदी साईट सीइंग सुद्धा झालं आणि किल्ले भ्रमंती सुद्धा झाली. पण माझं मन काही भरत नाहीये. पण या भागात आपल्याला इथेच थांबावं लागेल. पुन्हा भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशनला. तोपर्यंत तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.